आमचे दादाराव पवार यांचा देखील सन्मान या ठिकाणी करणार आहोत आपण. दादाराव पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दादाराव पवार हे आपण त्यानंतर आमचे आजचे गुणलेखक मित्र सोहेल नाईक यांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी केला जाईल. स्पर्धेच्या माध्यमातून सोहेल नाईक यांचा सन्मान केला जातो. स्पर्धेचे आयोजक प्रतीक भोईर. आज एक दिवसीय आयोजन या ठिकाणी करण्यात आले. सन्मान या ठिकाणी मात्र होतोय सोहेल नाईक यांचा. वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी मात्र आपल्याला द्यायचे आहेत आणि पहिले पारितोषिक देण्यासाठी मी स्वतः स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रतीक भोईर यांना विनंती करेन. बेस्ट फिल्डर चा अवॉर्ड या ठिकाणी द्यायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितीन दी पाटील यांचे शुभ हस्ते. चांगली फिल्डिंग खरं तर बॉलिंग ज्यांची खूप चांगली राहिली होती परंतु ऑन एन एव्हरेज मध्ये बॉलिंगचा अवॉर्ड या ठिकाणी बदलण्यात आले. त्यामुळे म्हणूनच आयोजकांच्या मते या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून करावे गावचा रौनक तांडेल याला आपण इन्व्हाइट करीत आहोत. बॉलिंग मध्ये पूर्ण एव्हरेज खूप चांगला राहिला. 4 विकेट्स त्याच्या हातातून आणि रौनक तांडेल ठरले स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. त्यानंतर पुढील पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन मच्छिंद्र भोईर यांना. कृपया स्टेजवरती आपण मच्छिंद्रजी भोईर. बॉलर बेस्ट बॉलर. चला विद्याधरजी नाईक आहे त्या ठिकाणी. विद्याधरजी मत आलं काय आले चला. मच्छिंद्रजी भोईर यांचे शुभ असते. बेस्ट बॉलर. या स्पर्धेमध्ये एकूण 3 इनिंग्स खेळत असताना 5 विकेट्स ज्यांनी मात्र घेतल्या. विनर टीम दारालो एक्सप्रेस विकी भोईर 5 विकेट 3 इनिंग. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. मच्छिंद्रजी भोईर यांचे शुभ हस्ते विकी भोईरला पारितोषिक दिला. तो उत्कृष्ट गोलंदाज 5 विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर सर्वोत्तम फलंदाज स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त धावा. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हे अवॉर्ड देण्यासाठी विद्याधर म्हात्रे यांना मी विनंती करणार. आपण या प्लीज. सर्वाधिक धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, ज्याच्या बॅटमधून तब्बल 34 धावा आपल्याला पाहायला मिळाला.
टीम आहे आग्रोळी 11 आग्रोळी. अमित पांडे ठरला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. खरं तर सुपर 3 ची रेस होती, परंतु या स्पर्धेमध्ये आयोजकांनी असं ठरवलं की जरी ते प्राइज लिस्टमध्ये नसले तरी सुद्धा एकंदरीत ओव्हरऑल परफॉर्मन्सच्या बेसवरती बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड आपण या ठिकाणी अमितला या ठिकाणी देऊन सन्मानित करीत आहोत. त्यानंतर मालिकावीर पारितोषिक देण्यासाठी विनंती करू आम्ही आमचे दोन्ही मान्यवर पाहुणे सन्माननीय नगरसेवक सुनीलजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर सूरजजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते पण मालिकावीराचं पारितोषिक या ठिकाणी देणार. तरी मालिकावीर या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 81 धावांचा डोंगर उभा केला गेला. आपल्या टीमसाठी वादळी खेळी पहिल्या मॅच पासून त्याने साकारली आहे. तो खेळाडू आहे करळगावचा बायकरमॅन जयेश तांडेल, मॅन ऑफ द सिरीज. नको 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 जयेश ठरला या सामन्याचा या स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब आणि सन्माननीय सूरजजी म्हात्रे साहेब जयेशला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देऊन सन्मानित करीत आहेत. त्यानंतर द्वितीय पारितोषिक लगेच आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करू की आपण थांबा. सूरजजी म्हात्रे साहेब यांचे शुभ असते. द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ झाला पहिल्या 3 इनिंगमध्ये, परंतु फायनली चौथ्या इनिंगला 2 इनिंगमध्ये चांगला खेळ झाला. तिसऱ्या इनिंगमध्ये मात्र थोडीशी फाईट कमी पडली. करावे 11 करावे टीम ठरली आहे या स्पर्धेचे उपविजेते. रनर अप करावे 11 करावे टीमचे सगळे खेळाडू या आपण स्टेजवरती. द्वितीय क्रमांकाची ही ट्रॉफी आणि रोख रक्कम या ठिकाणी मात्र दिली जाईल. सन्माननीय सूरजजी म्हात्रे साहेब आणि सुनीलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी देत आहोत. वेल्डन या सगळे करावे टीमचे खेळाडू यावरती आणि बसा टेबलवरती चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. सन्माननीय सूरजजी म्हात्रे साहेब त्याचबरोबर सन्माननीय श्री सुनीलजी पाटील साहेब नगरसेवक यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाते. चला कॉंग्रॅच्युलेशन्स. मित्र सध्या आता जोरात आहे. आणि फायनली ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आला आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद देण्यासाठी आम्ही विनंती करू या विभागातील आमच्या गावातील दारोले गावातील एक दमदार व्यक्तिमत्व नगरसेवक सन्माननीय श्री सुनीलजी बाळाराम पाटील साहेब यांचे शुभ हस्ते आणि सूरजजी अनंत म्हात्रे यांचे शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील चॅम्पियन पद अर्थातच विजेतेपद या जाक माता आई चषकाचा मानकरी मच्छिंद्र स्मृती धारावे संघ ठरतोय. या स्पर्धेचे विजेते संघ आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा, एवढी मोठी स्पर्धा परंतु या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद पटकावून देखील ही ट्रॉफी चॅम्पियन पदाची जातीये. आग्रोळी 11 आग्रोळी या गावामध्ये त्यांना मात्र ही ट्रॉफी डेडिकेट करण्यात आली आहे. एकदा जोरदार टाळ्या धारावे संघासाठी झाल्या पाहिजे. चॅम्पियन पदाची ट्रॉफी आग्रोळी 11 आग्रोळी टीमला ते डेडिकेट करीत आहेत. पैसा महत्वाचा नाही परंतु खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समन स्पिरिट आणि खेळाडूची खरं तर जी जिद्द आहे ती जिद्द पाहता सचिन नाईक आणि त्यांच्या टीमने जो डिसिजन घेतला तो मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थाने आम्ही म्हणू की गौरवपूर्ण आहे.
नवी मुंबईसाठी ही भाग्याची गोष्ट आहे की अग्रोही टीम, जी टीम कधी नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये दिसत नव्हती, ती टीम आज या स्पर्धेचं चॅम्पियन पद घेऊन चालले. फायनली का होईना एक विजेतेपद आग्रोली गावामध्ये आले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अभिनंदन. बोला गावदेवी माते की, जाक माता आई की. स्पर्धा या ठिकाणी मात्र होते संपन्न आणि ही संपूर्ण स्पर्धेत आज ॲज अ चीफ गेस्ट म्हणून आम्हाला उपस्थित राहिल्याबद्दल सुनीलजी पाटील साहेब,